निने तुझ्यापेक्षा जास्त चांगलं तुझं रेनकोट वाटतं रे. अरे काका तुझ्या आधी आले तर ते टाका लागला गाडी पुढं. अरे काय असे तुला मी जर 1,00,000 रुपये दिले तू काय करशील? भाऊ मी FD करेन नाहीतर गोल्ड वगैरे घेईन. का त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त तुझ्याकडे एवढे पैसे आहेत मला द्यायला आता? मी नाही पाणी बॉटल घे ना. राईटचे द्यायचे. किती सबस्क्रायबर झाले? आता रिसेंटली चालू केले ते एक 70 सबस्क्रायबर झालेत तर ॲटलिस्ट आपण 70,000पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. माझं फक्त एवढंच माझं फक्त पहिलं होतं चहा प्यायला गेलेलो. त्यांनी काय केलं, त्यांना म्हणलं आम्ही नाही का म्हणजे 2 कप चहा द्या. तर आपली चायनीज वगैरे करते ती कढाई कशी असते ती मोठी असते ना कढाई, आणि तिला खालनं ती जाळ पण मोठा असतो. बाईनी त्या कढाईमध्ये त्या कढाईमध्ये बाईनी चहा दिला इथं. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो वेलकम टू अनदर ब्लॉग. सो परत एकदा गाईज नवीन ब्लॉग चालू केला तुमच्यासाठी. बाकी गाईज पाऊस पडायला लागला आहे. तुमच्या भावाला काय घरात बसूशी वाटत नव्हतं. काहीच थंडी गाठल्याचं आम्ही असं साडी करतो म्हणून आमच्या नांडीत शिकतो आपली. हां तर मला काही स्टार्टिंगला ब्लॉग चांगला करायचा होता पण रेनकोट वाका काहीच तुम्ही शेजारच्या काकूचं रेनकोट घालून गाडीवर वाळायला ठेवलेलं. हो आई चला आता ब्लॉग कंटिन्यू करूया. स्टँड तू काढलं काय बरं चल पेट्रोल टाकायचं गाडी. हां मग तू येणार सो काही थँक्यू सो मच की तुम्ही मागच्या ब्लॉगला एवढं प्रेम वगैरे दाखवलं बाई. एक नंबर सपोर्ट दाखवला. फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा आमची व्हिडिओ बघत माहिती रेती नाही. पण काय करायचं फालतू व्हिडिओमध्ये फालतू माणसं घेतो आम्ही. आमच्या अंगावर काहीच खूप केसेस आहेत. पेट्रोल पंपावर घे ना. पेट्रोल नको टाकू पंपावर आले. आई शपथ लाईन बघा काहीच. अशा लाईनीला आम्हाला थांबायला लागतं एका ब्लॉकसाठी. आईच्या गावात लोडिंग सगळीकडे गर्दी आहे भाऊ. आज काय सो चलो निने. अरे काका तुझ्या आधी आले तर ते टाका लागला गाडी पुढं. अरे काय चालू झालं इथं हे पण. रोज येतो रिक्षावाला पेट्रोल पंपवाला बोलवतो. होय पेट्रोल पंप वाल्याचं स्पीकर वाटतं तो. हा पेट्रोल पंपवाला आपल्या गावात. अरे टाकू दे ना गाडी त्याला. घे पुढं घे गाडी. KGF 3 लॉन्च हे बघा के सर. थोडे दिवस थांबशी तुम्हाला दाखवतो. नाही तू आत्तापर्यंत भाई सगळं डेंजर काम काय केलंय? डेंजर काम हां काम डेंजर. तू जलमला आलाय तेच डेंजर आहे सगळं. डेंजर काम एकदम आहे घरी आहे ना असं शांत आहे साठी होऊन ठेवलेला. हां आणि त्या बामणाने काहीतरी सांगितलं त्याची राग काढून लाव नाही का. हां ते नंतर सांगितलेली. हां मला वाटलं तेव्हाच काढायचं. मी कळच्या हात त्याच्यात हात घालून काढून लावले तोंडाला. डोक्याला. त्या बामणाच्या कपड्यात गोटे घालत्या. तो परत आमच्याकडे आलाच नाही खुशीला. याचं काहीच होऊ शकत. कोणत्याच ग्रह काही करू शकत नाही. तेव्हापासून तुझ्या ग्रहात फिरलेत म्हणून. आज आम्ही आलेले आहे पद्मावतीच्या रोडमध्ये. पद्मावतीचा रोड दाखवू शकता. अंधाराचं दिसणार नाही तुम्हाला. काही अंधाराचा तर तू पण दिसणार नाही. गाडीमध्ये पेट्रोल टाकून खायसाठी दुकान शोधायला लागलो. एक दुकान चोऱ्या मारे होती. काही दुकानं कुठली चालू आहे माहिती का तुम्हाला? भुट्टा आणि गोळ्या गोळा पाऊस
भाई इथं काय पाणीपुरी मिलकर मिलकर सँडविच सँडविच खायचं का तुला? हागायला येत नाही खायला काय नाही. जरा खायला असं एकदम दणकट पाहिजे. तू यूट्यूब चॅनलचं नाव सांग. आशिष हातागळे ब्लॉग्स. आशिष हाताकडे व्लॉग्स बघा. किती सबस्क्रायबर झाले? आता रिसेंटली चालू केले ते एक 70 सबस्क्रायबर झालेत. तर ॲटलिस्ट आपण 70,000पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे काय व्लॉग्स बनवशील जरा थोडंसं आपल्या शेतकऱ्यांपर्यंत वगैरे पण आपले व्लॉग पोचतील असं काहीतरी, त्यांच्यापर्यंत त्यांचं आयुष्य दाखवतील असं काहीतरी कर. बाकी तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि प्लीज मराठी मुलगा आहे तर त्याला सबस्क्राईब, फॉलो काय असतं, शेअर वगैरे सगळं करा. आणि नवीन कमेंट शेअर सबस्क्राईब. अरे बापरे, एवढी सगळी जाहिरात जी काय तो म्हणतो ते करून टाका. थँक्यू दादा. येस बाय. काही असला हे ना आता याला बोलू शकत नाही, हळू बोलतो. लोक बसले जरा इथले असला हरामी ना काही. आयडी तो फॉलो होता का ते आयडीच बॅन त्याला विचारलं मी यो कुठला युट्यूबर आहे, यो सर्च करून बघतोय आधी मग त्याच्यासमोर सांगतो. तुम्ही हे मराठी किडावाले ना? अरे काय तुझ्याच अंगात किडा आहे. किडेगिरी ऑन टॉप. अजून एकदा ना टाकायचं. अरे राहू दे की एकच. ज्या आशेने आपण अंधारात भेटलं नाही इथे भेटलं. असे तुला मी जर 1 लाख रुपये दिले तू काय करशील? भाऊ मी FD करेन, नाहीतर गोल्ड वगैरे घेईन. का त्या व्यतिरिक्त तुझ्याकडे एवढे पैसे आहेत मला द्यायला आत्ता? नाही पाणी बॉटल घे. राहायचे द्यायचे त्याच्यातले येते पाणी वाटत येते. आपलं बजेट जास्त होतात. बसायचं कुठं आहे? नको आता काय पर्याय नाही. तिकडे बस, तिकडे जा इथं पलीकडे स्मशानभूमी. नाही एक स्पेशल गोष्ट सांगू का? तू जरा थोडा कमी दिसायला लागला अंधारात. दिसतंय गाणं. पावसाने आहे पाऊस आला काहीच. वर्षावाणी झाली आमच्यावर. सुखाने बसून नाही जाणार शेट पाऊस हा आम्हाला. या काकांचं काहीतरी सिरियस मॅटर झालं नाही का? काका भांडायला लागले, धमकी द्यायला लागले. काका कोणाला तरी इथं ते काका लांबनं दाखवतो. दिसतेच का इथं? फोनमध्ये दिसणार नाही माझ्या. होय होय काका दिसते का? अरे मा लेफ्ट कुठे आहे? असे काका आपल्याला काका आपल्याला धमकी देते ना आता. नाही तर कॉन्टेंटमध्ये घेता कॉन्टेंट. काका फुल टाईट आहे. काका म्हणतात तू ये आत्ता इथे ये चौकात ये. आधी चौकात तुला दाखवतले वारे म्हणजे चौकात तू फक्त घराबाहेर येऊन थांबी येतो तिथं म्हणतात. ते कोणतरी कृष्ण सारखा शॉट केला असेल. बाई. असे तुला पैसे नाही भेटले तुला असंच करायला. हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. 60 सबस्क्रायबर आहेत आता. किती सबस्क्रायबर आहेत तुझी? 60. ब्लॉगिंगचं नाव काय? आशिष हातागळे ब्लॉग्स. हा येऊ दे. पाऊस थांबू नाही शकत भाई आज. ब्लॉगिंग नाही थांबणार, पण आपण भिजन मला वाटतं ना. पण रेनकोट आपण घातलं नाही आता. आज माझ्या फोनमध्ये जरा थोडंसं ब्लॉगिंग वगैरे चालू केलं. जरा क्लिअरिटी जरा थोडी कमी पडायला लागली. पण काही विषय नाही गाईज, कॉन्टेंट मजबूत पडायला लागले. ब्लॉगमध्ये जे तुम्ही प्रेम दाखवताय त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि गाईज असंच सपोर्ट करत राहा. जसं होईल गाईज तसं कंटिन्यू ब्लॉगिंग वगैरे मी टाकत राहतो. आणि जसं पॉसिबल होईल गाईज आता व्लॉग वगैरे कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करतो. अरे प्रोटेक्शन ठेवलं आहे आपण तेवढं. चला गाईज, पाऊस आला आता. नेमकं चलो पाऊस आलाय. पावसाचं काय आता ब्लॉगिंग करा थोडी बाजूला ठेवू. बाबा चलो गाई, जरा रेनकोट वगैरे घालतो, जरा पावसापासून आधी वाचतो, मग पुढचं ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करतो. नाही तर
तुम्हाला बी भिजवले ना, मला पण भिजवले. येस. हे बघ मार्केटमध्ये काही नवीन ब्रँड आलाय तुम्ही बघू शकता. रेनकोटचा रेन प्लास्टिक. ट्रान्सपरंट आहे याची. निने तुझ्यापेक्षा जास्त चांगलं तुझं रेनकोट वाटतं रे. काही आज भाई गटारीची लोक अशी नाही पडते तिथं अक्षरशः. अहो शेड गापा की दवाखान्यात तर लाईनीच्या लाईनी लागते राहायचो. सरकारी तर लय लांबचं राहायचं, प्रायव्हेटला तिथं लाईन आज. सरकारीचं औषध लय भारी भेटतं असे काय लालो आला. भाई मला माझ्या शाळेची ना फक्त एक गोष्ट लय भारी वाटते माहिती का. सांग बरं काय असं. भात भात. भाई संपला विषय. भाई भाताशिवाय भाई काहीच नाही. त्यात मॅजिक मसाला टाकायचा. मॅजिक मसाला. असला हा भारी तो भाई लागतो. असला क्लास वाटायचा ना भाई तो मसाला. भाई त्या मसाल्याशिवाय चवच नव्हती पण खरं. ते बघून आमच्या मी काय- काकांनी मीठ मसाला टाकायचंच बंद केलं. काय टाकायचं? मीठ मसाला टाकायचंच बंद केलं. पोरे घरी आणतात म्हणले आहे घरी. तो फकाटमध्ये काका आपल्या गाडी ओय होय क्या सीन है. ते ट्रक वाले नाही का आले. फकाट होतं तिथे आई एवढा झूम नाही रे माय. तिथं फक्त झूम फोकस तुझ्यावर पडायला लागला. अरे रात्रभर तिथे तिथलं नाही राहत जे हा. काय ते बस स्टॉपचं भांगार भिंगार गोळा असं हा. ते सकाळी पैसे घेऊन परत येते. बिझनेस रोजगाराची कमी नाही आपल्याकडे. आम्हीच बेरोजगार आहे. चल चहा पिऊ. का रे. जिल्हे आमची अरे चल येड्या चहा. तुला चहा पास. 4 दिवस झोप लागली. असली तार बसली ना बेकार. पाणी शिव कोणी शिव म्हणते नाही घेऊन. मग म्हणून तर म्हणलं ना चहा पिऊ मग धंदा वाढेल. का नको म्हणतो चहा. अर्ध्याने चायनीजच्या गाड्यात साठवलंय. त्या बघून गांडीत तेच आता मी सांगू नाही शकत काय झालं तर. इथं आम्ही इथं वाजवलं दुकाने. इथं चहा प्यायला गेलो. विकून मारला असं चायनीज मोठी गाडी. चहा प्यायला गेलेलो. दुकान नको दाखवायला वगैरे. चहा प्यायला गेलेलो. त्यांनी काय केलं त्यांना म्हणलं आम्ही नाही का म्हणजे 2 कप चहा द्या. तर आपली चायनीज वगैरे करते ती कढाई कशी असते ती मोठी असते ना कढाई. आणि तिला खालनं ती जाळ पण मोठा असतो. बाईनी त्या कढाईमध्ये त्या कढाईमध्ये बाईनी चहा दिला इथं. अच्छा चहा एवढा काहीच खोटं सांगा एवढा बकवास चहा होता ना. निनेलाच आवडला बघता तो चहा. म्हणून म्हणलं त्याला म्हणलं जाऊन तिथं पिऊ. एवढा कम जायचं घरातला तो सिनेमा. त्याची दांडी पण तुटायला चालते जवळपास. बट काही विषय नाही पण जरा थोडंसं करताल तरी जरा मन लावून करा. मी एवढं म्हणणार बाकी काय नाही. जरा लोक पण थोडेफार. 20 रुपयाचा चहा होता रे तेव्हा. तर काय साहेबाला पिला. जाऊ दे आता सांगतो आता का नंतर सांगाल ते चहा का प्यायला गेलं ते. त्याच्या मागं पण एक स्टोरी आहे. महाबळेश्वरमध्ये आलो ना वाटा लागलो रे. येऊ गाय थोड्या वेळ थांबायचं. एरवण्याला आले पोलीसवाले. आजचा ब्लॉग एवढाच आहे. ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा गाईज. आणि ब्लॉगला काहीच मन भरून प्रेम द्या. लाईक हां एकदम काहीच ब्लॉग आपला सगळीकडे व्हायरल करून टाका. झोपेतलं उठून पण काढलं. हां ब्लॉग काहीच एकदम व्यवस्थित करतो. पण तोपर्यंत काहीच आपल्या चॅनलला एवढे त्याला पण कष्ट लागतं रे. मग ते करायसाठी अरे ते मिळवायसाठीच तू तर करतोय की. मग बाकी काय ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सगळीकडे काय आपला ब्लॉग शेअर करून टाका. तर लवकरच भेटू काही पुढच्या ब्लॉग. जय हिंद जय भारत.